तर राम राम मित्रांनो, खूप दिवस झाले ट्रॅक्टरमध्ये काही खोल फिटिंग करेल नाही, तर मला पण काही करमत नाही. तर आज पण अशीच काहीतरी आयडिया आली आपल्या डोक्यामध्ये. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या ट्रॅक्टरचं जे हॉर्न पॅड आहे इथलं स्टेरिंगचं खराब होईल, त्याच्यामुळे ट्रॅक्टरचं हॉर्न काय वाजवू शकत नाही. ठीक आहे ना. आणि हॉर्न एकदम मस्त आहे याचं, ऐकायला आवाज वगैरे एकदम चांगला आहे. असं काहीच याचं हॉर्न राहतं नाही का, आवाज वगैरे ठीकठाक आहे, दिसायला बारीक आहे. पण याच्यात आपण बसवेले ये हॉर्न आहे बोलेरो पिकअपचं ओरिजिनल हॉर्न आहे नाही का. आवाज जरा ऐकून दाखवतो मी. हॉर्न एवढं कडक आहे, जे की आपण टाकलं त्याच्यामुळे ना आपण एक या हॉर्नला, आता मी बोर झालो. आता हे काढून आहे ना आपण, हे जर इथं बसलं तर हे ट्रॅक्टर मध्ये बसवू आणि हे काढून आपण याच्यात बसवू. मला करमत नाही असं काही उलट पालट केल्याशिवाय, याचा तर विचारच केला नव्हता मी रे. पहिली गोष्ट तर ही इथला नट आपण खोलू शकतो, काय हरकत नाही. उभं करून इथं पाहिजे 2 वायरी. याला कसं इथं आहे ना, इथं याला ये काय म्हणते, ये बाई पिन आहे, जी की आपण कधी काढू शकतो, कधी पण फिट करू शकतो. बाकी हॉर्न म्हणजे हॉर्न आहे, मजा आती है हॉर्न की. अभी पाणी लेंगे. मला एअर क्लीनर खोलायला पडू राहिलं. बघायला गेलं तर आत्ता जे नवीन मॉडेल येत आहे त्यांच्यामध्ये ते एकदम चांगलं काम केलंय त्यांनी. पूर्ण सिंगल पीस बोनेट दिलंय, जेणेकरून इंजिनचं कुठलंही काम करताना काहीच अडचण नाही येत. असं ठेवू शकतो. तर पटकन खोलून घेतो. मोठ्या मुश्किलीनं मित्रांनो आपण ही गोष्ट बाहेर काढली. इथं याची अर्थिंग आहे, तर माझ्या मते हेडलाईटची पण अर्थिंग हीच आहे बहुतेक. ती परत लावून दिली आणि याला हॉर्नचा आवाज ऐकू नये का आपण, हे नंतर ऑन करू. झाला खूप दिवस झाले हॉर्नचा आवाज सुद्धा विसरून जाईल मी कसं आहे काय. नटांची सिस्टीम आहे इथं, आणि इथं नेमकी आहे खोचायची सिस्टीम. बघू बसलं तर भारी काम होईल. पण आता वाजत नाही झालं. हे सॉकेट वेगळं आहे आणि हे नेमकं नटांचं आलं, सारा मूड खराब कर दिया. अरे तर बडी आहे, पावर भेटत नसल्यामुळे ते चिरकून राहिलं रार. अरे बाबा काय झालं तुला, असं काय गागो राहिलं. त्याच्यात जरी होल असते ना हे असे, तरी मी समजा मी तिकडे ते ऍडजस्ट केलं असतं. आता तिकडं नाही ऍडजस्ट होणार, नाही ते ट्रॅक्टरला भारी असतं काही. ते परत देऊ बसून. तर राम राम मित्रांनो, सकाळीच मी एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे ये बा तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, पण मग मला हे ब्लेड आहे ना थोडं बेंड व्हायला वाटू राहिलं. थोडंसं या बाजूला सर कुणाच झालंय. बाकीचे पाहिले तर बाकीचे सरळ दिसते, 100% थोडं तिरपं झालंच. एवढं तर काही नाही, हे दखून जाईल. बाकी आपल्याकडे कालपासून पाऊस यायला सुरुवात झाली. एवढा पण नाही आला जास्त, काही 15-20 मिनिटं चालला, पण मग सुरुवात तर झाली हे महत्वाचं. त्याच्यामुळेच आपण ही पावसाची आधीची तयारी चालू केली नाही का. पहिले तर ठरवलं होतं सगळे फाके काढून आहे ना ट्रॉलीची, जिकडं पाणी नाही लागणार तिकडे ठेवून द्यायची. पण मग जेव्हा फाक्यांना नीट नोटीस केलं ना, एवढं फेस टू फेस आहे काय काढता येणार नाही. काढलं जरी बळजबरी तरी बसवता येणार नाही. पण गॅप अजिबात नाही, एक नाही सगळ्याच असे एकदम फेस टू फेस कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल करायला लागला आपल्याला. नंतर दुसरा प्लॅन डोक्यात आला, तो म्हणजे असा का ट्रॉलीला आहे ना कागदानी पॅक करून बांधून टाकू नये का. पण तो पण प्लॅन कॅन्सल झाला, कारण की आपल्याकडे कागद ह्या मापाचे नाही, जाड आहे एकदम, भरपूर मोठा कागद आहे. त्याच्यामुळे तो पण प्लॅन कॅन्सल करायला पडला आपल्याला, कारण की छोटा कागदच नाही आपल्याकडे या मापाचा. मग आता काय दरवर्षी प्रमाणे फाके खोलून दिले. फाके जरी खोलून दिले ना तरी एक लय मोठी समस्या राहते. फाके खोलून दिल्याचा फायदा फक्त या प्लेटला होतो, हवेने सुकून जातं, इथलं पाणी राहत नाही. फाके जेव्हा आपण असं खोलून ठेवतो ना, पाणी आहे ना या भेगींमध्ये जाऊन आहे ना फाळक्याच्या पाणी साचेल राहतं. ये फाळक पाडीला असलं ना, पाणी याच्यात जाऊन बसतं या भेगींमध्ये. फाळक जेव्हा आपण सरळ करतो ते सगळं खाली येतं आणि दिसतं. हे फाळके लावून घेतले तर मग याला लॉस होईल. याला हवा नाही लागणार लवकर. ही फाळके आहे ना अशी करायची आणि हे बांधून घ्यायचं नाही का अशी, एवढ्या लेंथवर किंवा अजून याच्यावरती. त्या भेगीमध्ये पाणी नाही जाणार, हा प्लेस पण उघडा राहील, याला पण हवा लागत राहील. म्हणजे दरवर्षी मी हेच करतो. फक्त पाठीमागचं फाळक जे आपल्याला काढता येतं हे काढून आपण साईड ठेवून देऊ, म्हणजे पाण्याच्या संपर्कात नाही राहणार. या छोट्या छोट्या गोष्टी, पण मग आपल्या ज्या वस्तूची आयुष्य आहे ना ती डायरेक्ट दुप्पट करते या गोष्टींना. कभी जलवा एकच
येते चला ते आहे काय आपण पण आता खतरनाक वाडा चला आता और एक नंबर से अदला का ये 3 नंबर दे दाल आगे कोणता ओढ राहिले तू 3 नंबर वर 3 नंबर तू 4 नंबर वर ना थोडा पहिला वर 4 नंबर ओढे हा काय आवाज झाला मैं 4 नंबर 5 नंबर वर 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 ये तो 7 तुझे से वर वर तुझे अंतर हा 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 आई गोडी अरे तुम्ही वरचा भत्ता वाजून टाकलाय एवढं वडलं ए जंगली महाराज ते लावून जंगली महाराज नाही जंगली ते काम आता भारी झालं पाहिजे बरं का क्रॉस करा एकदम भारी ओके हो गया मला आता काहीतरी नवीन आणायला चाललंय सचिन आप्पा आहेत आयला भेटो अंदर अरे हो अजून तसं करायला लागत नाही हळू नाही काय तरी पण फुल गाला करायला डाय पंप उडी पहिली गाडी तो काय झालं एसटी गाडी गेली का आता आमची गाडी लागलेली आहे दुबई युरोपियन हवेला आणि चालणार आहे सेकंड थर्ड हा पडला सेकंड गिअर अरे मधलं वायपरचं पाणी उचल ती काजू ओके का ओके ओके इथं साईडला नाही का पाणी बिनी काही जायपर नाही नाही ही शिंदे गावाची काय मसनवट्टी मसनवट्टी सगळे जाणारे लोक इकडेच येतात हा, काय रे गजू सगळे जाणारे इकडेच येते मग होणं शांत काय झालं हा? खुश पाहिजे उलट का नको बाळा आपण आणाया चाललो टाकून यायचं का मशीन नाही नाही टाकी पण करू मला पाणी आणि चिन्ह जास्त दिसतं टाकून घेतलं काही नाही काही नाही आपल्या कुठं पावसात उभं राहायचं गाड्या टाकूनच झालं काय डॉले होता डॉले खोडला असं जास्त वाटतं बस आहे ना तोडले या ना तोडलं कोण होत आहे काय ते आहे ना. इकडे जास्त आहे ना त्या वाढलाय पाऊस का आप्पा असं घ्या वरती एसी गाडीचा फायदा आहे याच्यात कळतं बरं का काचावरती राहते ना तू पंपावर टाकणार तू पंपावर टाकणार या बाजूनच आहे. हा टाक दावा केला का उसको एक्स्ट्रा पावरलाच लावणार आपण सांगेल काय नाही या डिझेल मध्ये नाही मिलावट आहे सध्या हे काही बुकत पावर पेट्रोल भेटलं बाय पण ते भेटत नाही
अरे टाके बोल चावी लागेल आता मध्ये वाटत नाही का माय बरं हा ना अरे 98 93 झालं काय उद्या आता टाकी फुल करायला थांबलोय कारण की डिझेल कमी आहे फुल करून घेऊ मग डायरेक्ट आलोच होतं इकडं पंप आहे जाऊ पंप इकडे फुल करा फुल पंपच धर ना मग तुला अप्पा अप्पा हा आयो धरून ठेवा ना तुम्ही धरून ठेवा ना धरून ठेवा ना काय तुम्ही काही डिझेल नाही भरले का शॉर्ट होईल थांबा हा ना तुम्ही धर अरे याला काय हो राहिले बटर आहे इधर ओली ओली किती लिटर झालं 34 35 जाई नाही ना तोडली आपण नाही ना चालेल 4000चं खाल्लंय पप्पा तर म्हणाला इथलं 3900च इथं 4000 झालं तरी फुल जाईल मी आज रेट वाढले ते बरोबर बस 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 द्याल फुल नाही का अरे करा चालू पत्नाली त्याने काय पत्नाली तरी मीटर बाबर डिजिटल व्याकार राहते दाखवते नाही अजून तू आधी चाय लागली होती ना मी म्हणतो नसतं नाही पण गाडी जास्त कानी नको चालू टाकी फुल करेल तिकडे बाहेर आहे. इकडे काय हो का यान जायला की ना जाखान काय असं कसं आहे कसं आहे जातं त्याच्यात डिझेल भरणार आहे. किती पर्यंत जायचं तिथं जर तिरप्या गाडलं तर काय बाहेर आलं तर त्याच्यामुळेच गाड्या तुम्हाला घेतली नाही कुणी बाहेर नाही. मला गरजच काय कोणाच्या गाड्या अरे इकडे क्रेन मशीन आहे ना अहो ते किती तुम्ही पाहते पाहती केवढे पा क्रेन मशीन ये पाय तुम्हाला पाहते त्याला हायड्रा बोलायला कसं काय चालायचं बस 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 चल मला मग कळतच चालायचे मला म्हणजे मी थांबून राहिलो जास्त ब्रेक नको दाबू नाही तर पुढचा पत्रा लगेच घेईल असं येते ना उतरून हा मग काय चाक येते ते आहे
काय आहे बरं का वजन आहे दारी त्याला खाली त्याच्यामुळे थांबा 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 आणि मोठ्याला रे. हा. काका टायर अपोलो मध्ये घ्यायला लागत होते हा साधी कंपनी घेतली तुम्ही त्याच्यात काय निघेल अरे फुल सर्किट त्याच्यात तर वायर निघाले जॉईंट कुठं करायची वायर कळ ना मला तिथंच का बरं याच्यात कर गॅस होती ती केबल आणते का आपण ट्राय मारून आपण इथं आण. या आपल्या केबल काही नवीन घेतली नाही जुगाड जागाड केलाय बटन दाबील नाही ना. दाबेले इथलं नाही दाबेले थांब उलट आहे ना तिथलं दाबता येईल इथलं नाही दाबता येईल थांब तिथलं बंद करू दे मान थांब केलं हात काढा बंद केलं का? हा बंद केलं केलं चालेल हे किती कमकुवत आहे हे ताकद धरेल का एक मिनिटात त्याचा कार्यक्रम होऊन जाईल. मला वाटतंय झाला म्हणून तिथलं बटन गेलं ते गेलं गेलं मग आता तिथं लाईट लागली का लाल मग गेलं ते गेलं काय लावला काय इथं तो वाजलं ना काहीतरी अरे ती मोटर केवढी एखाद्या मोटरच्या लायकीच आहे का याला पूर्ण मोठं केबल केवढं दिले पाहिजे ते जुगाड करून आणले त्यांनी मग ही डायरेक्ट केबल टाकून पाहिले असतील त्याचं 3 फेज जे आहे ते त्यात लावावं लागेल त्याच्यात थोडी जाईल बोर्ड जळाला नसेल म्हणजे बरं होईल डायरेक्ट मीटर मधून तिथपर्यंत केबल सिंगल फेज जरी आहे पण ती मोटरची ताकद किती त्याचं काय मोटर म्हणताय कशाला आम्हाला सांगेल नाही फक्त हा बॉक्स खोलायला लावेली ए बाबा अरे ये नाही सगळं नक्की सांगितलंय का फक्त एवढं सांगेल हा बॉक्स खोलून जॉईंट करायचे बाकी नाही काही सांगेल हे बघ ते एक काहीतरी सेकंद त्याला काही सेकंदही लागत नाही इलेक्ट्रिक आयटम ती अशीच आहे ही खराब केलं राव काकांनी एवढा बोर्ड गेला हा माय माग काय